नमस्कार, श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्याला इथे बनवायची आहे कढीपत्त्याची अशी कुरकुर अशी चटणी। खूप सुंदर चव लागते। भाजीला पण वापरू शकता तुम्ही, खायला पण वापरू शकता किंवा चाट मध्ये पण वापरू शकता तुम्ही। ही चटणी 2-3 महिने अजिबात खराब होत नाही। अशा पद्धतीने ही चटणी तयार केलेली आहे मी। हे बघा, अशा पद्धतीने सुंदर कलर पण सुंदर दिसतो आणि चव पण छान लागते। आता ही चटणी कशी बनवायची तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे कढीपत्त्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य आहेत। इथे मी 2-3 वाट्या कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। ताजा कढीपत्ता आहे। तर कढीपत्त्याची पाने तुम्ही चांगले असे बघून घ्या, किडेले वगैरे नाहीत असे समजून, मग त्याची चटणी करायची आपल्याला। आता स्वच्छ धुवून घेतलेली 2 ते 3 वाट्या कढीपत्त्याची पाने आहेत। मस्त अशी ताजी आहेत। याला धुवून कोरडी करायची आहेत आपल्याला, वलसरपणा अजिबात नाही पाहिजे। त्यात इथं 5-7 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 2-3 चमचे सुको खोबरं आहे, 2 चमचे उडदाची डाळ आहे, 2 चमचे हरभऱ्याची डाळ आहे आणि 2 ते 3 चमचे शेंगदाणे आहेत आणि 1 चमचा जिरा आहे। हे सगळं साहित्य आपल्याला छान गॅसवर भाजून घ्यायचे खमंग होईपर्यंत। चला तर आपण पुढची रेसिपी पाहून घेऊया। गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ही 2 चमचे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची। गॅस कमी करून घ्यायचा। थोडंसं तेल टाकून घेऊया। गॅस मिडियम टू लो ठेवायचा आणि मस्त असं लालसर होईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। गॅस एकदम फुल्ल नाही करायचा, मिडियम ठेवून भाजून घ्यायचं। डाळ इथं छान भाजून झालेली आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। बघा इथं मस्त अशी अशा पद्धतीने मी डाळ भाजलेली आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ही 2 चमचे उडदाची डाळ आहे ना, ती पण भाजून घ्यायची। लागत असेल तरच थोडंसं तेल टाकायचं, आता लागणार नाहीये। त्याच्यामध्ये थोडंसं तेल होतं, मी त्यातच भाजून घेते। इथे उडदाची डाळ पण छान भाजून झालेली आहे। ही पण आता त्या प्लेटमध्ये काढून घेते। त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे। ते कच्चे शेंगदाणे थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया। शेंगदाणे पण इथे छान भाजले गेलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीनं असा मस्त आवाज येतो शेंगदाणे भाजले की। तर हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 2 चमचे सुको खोबरं घालायचे। मी खिसून घेतलेलं आहे खिसणीनं। याच्यामध्ये तेल टाकायची अजिबात गरज नाहीये, असंच सुकं भाजून घ्यायचं। खूप सुंदर ही कढीपत्ता चटणी होते। तुम्ही भाजीला पण यूज करू शकता। कोणत्या रसा भाजीला 1 चमचा टाकायचं किंवा चाटचे आपण जे पदार्थ करतो ना त्याला पण हे चालेल। खूप छान अशी चटणी होते आणि 2-3 महिने या चटणीला अजिबात काही होत नाही। खोबरं पण असं लालसर रंग येईपर्यंत भाजलेलं आहे छान। आता हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। हे बघा, अशा पद्धतीने खोबरं भाजलेलं आहे मी। आता हे काढून घेऊया। 7 ते 8 लसण पाकळ्या टाकायच्या। थोडंसं तेल टाकून घेऊया लसणावर। लसण पण छान भाजून घ्यायचे। लसण थोडंसं भाजत आला ना, त्याच्यामध्येच आपल्याला जिरे टाकून भाजून घ्यायचे। लसण छान भाजत आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचे जिरे टाकून घ्यायचे आणि एकदम कमी गॅस करून हे छान भाजून घ्यायचे खमंग असं। लसण आणि जिरे छान भाजलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच कढईमध्ये हा कढीपत्ता स्वच्छ केलेला आपल्याला भाजून घ्यायचा। एकदम कमी गॅसवर भाजायचा कढीपत्ता, घाई नाही करायची। कुरकुर होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा। एकदम थोडंसं तेल टाकून घेऊया, एकदम थोडंसं, किंचित असं बस। आता हे छान असं कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं कढीपत्ता। खूप सारा वाटतो पण थोडासाच होतो हा कढीपत्ता भाजल्यानंतर। कढीपत्ता भाजताना घाई करू नका अजिबात, नाहीतर कढीपत्ता छान भाजला जात नाही आणि चटणी पण छान लागत नाही। कमी गॅसवर मस्त असं भाजून घ्यायचं। थोडासा वेळ लागेल पण छान भाजला जातो। तुम्हाला आवडत असेल तर पुदिन्याची पानं पण टाकू शकता तुम्ही। इथे खरपूस होईपर्यंत मी छान भाजून घेतलेला आहे कढीपत्ता। आणखीन थोडा वेळ लागेल। छान भाजत आलेला आहे। हे बघा कसा आवाज यायलाय।
कुरकुर होईपर्यंत छान असा भाजून घेतलेला आहे मी कढीपत्ता. इथे गॅस बंद करून घेते आणि हा कढीपत्ता असाच कढईमध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचा. थंड झालं की आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. असं पसरून ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. भाजून घेतलेलं साहित्य छान थंडगार झालेलं आहे. आता आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची. हे बघा कढीपत्ता तुम्हाला असा कुरकुर होईपर्यंत छान भाजून घेतलेला आहे मी. खूप सुंदर ही चटणी लागते. चला मग आपण ही चटणी कशी मिक्सरमध्ये बनवून घेऊया. आता ही चटणी तयार करून घेऊया आपण. इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सगळं साहित्य भाजलेलं आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. सगळं साहित्य मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. भाजलेलं कढीपत्ता, डाळ, शेंगदाणे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या. मी इथे 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. मीठ चवीनुसार, धने पावडर 1 चमचा, 1 चमचा जिरे पावडर, अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे. 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे. म्हणजे खट्टी मिठी चटणी खूप सुंदर चव लागते चाट मसाल्याने. आवडत नसेल तर टाकू नका. याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता. इथे मी धने पावडर टाकते, चाट मसाला टाकते. 1 चमचा गूळ टाकायचंय. आता ही चटणी आपण मिक्सरला दळून घेऊया. आता ही कढीपत्ता चटणी मी छान मिक्सरला दळून घेतली आहे बघा अशा पद्धतीनं. हे बघा एकदम पीठ नाही करायचं, थोडीशी जाडसर ठेवायची. खूप छान सुंदर आणि चव लागते चटणीची. ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण. आता ही चटणी आपली कढीपत्ता चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही चाट सोबत पण आपण काही चाट करतो ना त्याच्यासोबत टाकायची थोडीशी चिमूटभर, किंवा मग आपल्या रस्सा भाज्यामध्ये 1 चमचा टाकायची. कोणत्याही भाजीमध्ये वापरलं तरी चालेल, किंवा जेवताना तोंडी लावाय पण वापरले तरी चालेल. आणि 2-3 महिने या चटणीला काहीच होत नाही. झाकण लावून एका डब्यामध्ये ठेवू शकता. ही चटणी आपली तयार आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक अँड शेअर करा. धन्यवाद.